छान लिहायचो, चित्र काढायचो. पण मग पैसे हवेत. स्थिरता म्हणून बँकेत. बीकॉम पर्यंत एवढा शिकलो, एवढं वाचलं. आणि मग पुढे काय तर ते लेजर भरा, परिपत्रके लिहा. जितका न्हायलो आधी तितकाच कोरडा होत गेलो. थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा, दाखवायला सुद्धा. एका रेषेत उभे राहा, एका रेषेत लिहा, एका दमात पदवी मिळवा, एका वर्षात कायम व्हा, एका इच्छेसाठी लग्न करा आणि ते दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला. एक एक करून अनेक गोष्टी करा आणि मग एकदा मरा. म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं, एकटं जायचं आणि मध्ये हा सगळा जीव घेणा प्रवास. मग हा प्रवास सोपा नको का? मनासारखा नको का? ठरवले ना सगळ्यांनी की नियम करायचे, पाळायचे, मग मोडायची घाई का? सगळ्यांनी मिळून खायचं का सगळ्यांचं आपणच खायचं? ठरवा. शिस्त नको? मग व्हा बेशिस्त. व्हा बेशिस्त, व्हा सगळ्यांनी व्हा. लाच सोडायची तर सगळ्यांनीच सोडा, एकट्यानेच कशाला? एकट्यालाच कशाला ते ओझं? जगू आणि जगू द्या हा जर नियम नको असेल तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करा आणि म्हणा मारू आणि मरूया. सगळ्यांना मारून टाका, मारून टाका सगळ्यांना. आणि सांगूया त्या विधात्याला की नाही आवडलाय तुझा हा खेळ, नाही आवडलाय. I understand. Madhav Apte making this declaration that due to my own philosophies, I'm not eligible to live on this planet. So please, take away my services. And I don't expect any payment from you. I don't. In fact, I would like to clear all my dues on my accountability. So please, my Lord, my God, I'm enclosing my body and my soul in that with this declaration. So please accept this and relieve me as soon as possible. Thanking you, yours faithfully.